स्टँडर्ड 10 चॅप्टर 6 स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी. In ninth standard we see measures of central tendency mainly as mean, median, mode. 9वी मध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीची जी परिमाणे आहेत त्याच्यामध्ये मीन कसा काढायचा. मीन म्हणजे मध्य. अरिथमॅटिक मीन the sum of observations in the data divided by total number of observation, then we find a mean. Median म्हणजे the data are arranged in ascending order or descending order. The number appearing exactly at the middle position is called median. म्हणजे दिलेला जो डाटा असेल किंवा सामग्री असेल त्याच्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने मांडल्यानंतर मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला आपण मध्यक असं म्हणतो. त्यानंतर बहुलक म्हणजे मोड. The score which is repeated maximum number of times in given data. दिलेल्या सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक असतो. या पद्धतीने आपण मीन किंवा मध्यक बहुलक गेल्या वर्षी काढलेले आहे. आता जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात डाटा असेल तर त्यावेळी आपल्याला या पद्धतीने मीन काढणे किंवा मध्यक काढणे हे क्लिष्ट होतं आणि त्यासाठी आता आपल्याला काही मेथड बघायचे आहेत. When the number of scores in the data is large, it becomes uncomfortable, so we use some different methods. First method, which is called a direct method. In this method, we draw 4 vertical columns. In first column, we write class. आता डायरेक्ट मेथड जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये दिलेलं जे एक्झाम्पल आहे, दिलेला जो डाटा आहे त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला जे टेबल आखावं लागतं त्याच्यामध्ये 4 कॉलम्स घ्यावे लागतात. इन फर्स्ट कॉलम वी राईट क्लास म्हणजे वर्ग. पहिल्या कॉलममध्ये वर्ग लिहायचा. इन सेकंड कॉलम वी राईट क्लास मार्क xi विच इज ऑब्टेन्ड बाय टेकिंग मीन ऑफ क्लास व्हॅल्यू. जे आपला वर्ग आहे त्याचा वर्ग मध्य काढणं म्हणजेच क्लास मार्क काढता येणं. इन थर्ड कॉलम फ्रिक्वेन्सी fi इज टेकन. वारंवारिता जी दिलेली आहे त्याची म्हणजेच फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण तिसऱ्या कॉलममध्ये घेणार आहोत. इन फोर्थ कॉलम द प्रॉडक्ट fi इंटू xi ऑफ ईच क्लास इज रिटन. चौथ्या कॉलममध्ये आपल्याला क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी यांचा काय घ्यायचा आहे, गुणाकार घ्यायचा आहे. देन मीन इज फाउंड युजिंग फॉर्म्युला. मीन x bar is equal to summation of xi fi upon n, where summation of fi is equal to n. यामध्ये मीन काढण्यासाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याचा इथे आपण वापर करणार आहोत आणि एक्स बार म्हणजे मीन आपण काढणार आहोत. याच्यासाठी टेबलचे कॉलम्स दाखवलेले आहेत बघा. पहिला कॉलम आहे क्लास, सेकंड कॉलम क्लास मार्क xi, दुसरा तिसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी आणि चौथा कॉलम आहे क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. या डायरेक्ट मेथडमध्ये या 4 कॉलम तुम्हाला त्या टेबलमध्ये घेतले पाहिजे. पेज नंबर 131 वर सोडून दिलेलं उदाहरण पहा की त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मार्क्स दिलेले आहे स्टुडंटचे आणि त्याच्यावरनं त्यांची फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं मीन काढायचा आहे. आता आणखी आपण दुसरी मेथड बघणार आहोत विच इज कॉल्ड assumed mean method. Sometimes the product xi into fi is large. Hence, it becomes difficult to calculate the mean by a direct method.
So let us study another method which is called assumed mean method. आता ज्यावेळी प्रॉडक्ट जो आहे एक्स आय इंटू एफ आय हा जेव्हा मोठा असेल त्यावेळी मीन काढताना आपल्याला त्रास होतो आणि त्यावेळी आपल्याला ही दुसरी मेथड वापरायची आहे विच इज कॉल्ड assumed mean method. So there is a example on page number 132. We have to find the mean of the score for 40, 42, 43, 45, 47 and 48. हा जो डाटा दिलेला आहे त्याचा आपल्याला मीन काढायचा आहे. The observation of the score reveals that the mean of the data is more than 40. प्रत्येक अंक जो दिलेला आहे त्याच्यामध्ये ती संख्या आहे ती 40 किंवा 40च्या पेक्षा मोठी आहे. सो वी अश्युम दॅट द मीन व्हॅल्यू. त्यामुळे आपण 40 या संख्येला मीन असं मानायचं आहे आणि प्रत्येक संख्येतून तो अश्युम्ड मीन जो आहे तो वजा करायचा आहे. सो 40 minus 40 0, 42 minus 40 which is 2, 43 minus 40 which is 3, 45 minus 45, 47 minus 47 and 48 minus 48. These values are called deviations. ह्याला जो काय म्हणतात डेव्हिएशन. लेट अस फाइंड देअर मीन. ॲडिंग दिस मीन टू द assumed मीन वी गेट द मीन ऑफ द डाटा. मग हा जो काही assumed मीन आहे त्याच्यामध्ये हे डेव्हिएशन मिळवल्यानंतर आपल्याला त्या दिलेल्या डाटाचा एक्झॅक्ट मीन जो आहे तो मिळणार आहे. दॅट इज मीन इज इक्वल टू assumed मीन प्लस मीन ऑफ द डेव्हिएशन. यावर वरच्या उदाहरणामध्ये मीन assumed मीन आपला 40 आहे आणि डेव्हिएशन 0, 2, 3, 5, 7, 8 आहे. सो वी ॲड दॅट 0 plus 2 plus 3 plus 5 plus 7 plus 8. So there are 6 numbers divided by 6. So we get 40 plus 25 by 6 which is equal to 40 plus 4 by 6. So which is equal to 44 by 6. To solve the examples by assumed mean method, we have to prepare table. The table is prepared according to the following steps. आता या मेथडने ज्यावेळी आपल्याला एखादं एक्झाम्पल सोडवायचं असेल किंवा सोडवायला सांगितलेलं असेल तर आपल्याला त्याच्यासाठीचे कॉलम्स काय आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. सो assumed mean A is chosen. दिलेल्या डाटामधनं तुम्ही तुमचा assumed mean गृहीत जो ठेवायचा आहे त्याच्यामध्ये असलेला डाटा तो आपल्याला घ्यायचा आहे. जनरली द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज चोजन ॲज द assumed mean. दिलेल्या संख्येमध्ये जो मॅक्झिमम संख्या असेल त्या डाटामधली त्याला आपण assumed mean म्हणून मानणार आहोत. मग आजच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण डाटामध्ये 40 हा assumed mean मानला होता त्याप्रमाणे. Then second step, classes are written in the first column. पहिला कॉलम जो असेल टेबलचा त्याच्यामध्ये क्लास इज रिटन. In second column we write class mark which is xi. Then values of di which is equal to xi minus a are written in the third column. Di means deviation. We have to write their deviation in third column. So di is equal to xi minus a. In fourth column, summation of frequency is written, summation of fi. And in fifth column, the product in the fifth column we write frequency into deviation which is fi into di. Their sum is written as summation of fi into di. So d bar and x bar are calculated using the formula. D bar means deviation, mean of deviation, and x bar means mean of that numbers is find out by formula. Bar d is equal to summation of fi di upon summation of fi.
and mean x bar is equal to a plus d bar. So we get the second type or second method, which is mean assumed method. Here we draw the table as class mark xi, di is equal to xi minus a, frequency fi, frequency into deviation is fi into di, where here capital A is the assumed mean. And then we find the answer of the given example. So on page number 134 there is a solved example. We have to study that example. Then third method is step deviation method. To reduce the calculations further, we use that method. आपली जी कॅल्क्युलेशन मेथड आहे ती कमी करण्यासाठी किंवा त्या स्टेप्स कमी करण्यासाठी आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथड वापरावी लागते. फाइंड अ व्हॅल्यूज ऑफ डी आय एज डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अँड राईट इन द कॉलम. देन फाइंड स्मॉल जी, द GCD, greatest common divisor of all di easily to create a column of all ui where ui is equal to di upon g. Find the mean u of all ui, u bar of all ui. And using the formula x bar is equal to a plus u bar into g, find the mean of the data. Here we see the example on page number 135. The amount invested in health insurance by 100 families is given in the following frequency table. Find the mean of investments using step deviation method. आता कोणत्या मेथडने सोडवायचं आहे इथे सांगितलेलं आहे की स्टेप डेव्हिएशन मेथडने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अमाऊंट इन्व्हेस्टेड आणि नंबर ऑफ फॅमिलीज याचं टेबल दिलेलं आहे. So solution is here when we see that there is a number 2200 की ज्याची नंबर ऑफ फॅमिलीज मॅक्झिमम आहेत अशा ठिकाणच्या व्हॅल्यूचा आपण मीन घेतलेला आहे. सो 2000 आणि 2400 यांचा मीन घेतल्यावर आपल्याला 2200 ही अश्युम्ड मीन व्हॅल्यू मिळते. देन ऑब्झर्विंग ऑल DIs G इज इक्वल टू 400. जर आपण ग्रेटेस्ट कॉमन त्याचा डिवायझर काढला तर आपल्याला 400 मिळतो. सो वी राईट द ऑल डाटा इन टेबल. सो फर्स्ट कॉलम इज क्लास. सो गिवन डाटा इज रिटन इन दॅट class column. Then we find a class mark xi. जो क्लास आहे क्लासमध्ये दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत 800 अँड 1200 यांचा मीन काढल्यावर तुम्हाला क्लास मार्क 1000 मिळेल किंवा 1200 अँड 1600 या दोन संख्यांचा मीन काढला तर तुम्हाला 1400. अशा प्रकारे तुम्ही क्लास मार्क मिळवून घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे अश्युम्ड मीन व्हॅल्यू ती आपण एने इथे दाखवलेली आहे टेबलमध्ये. देन थर्ड कॉलम. इन थर्ड कॉलम देर इज अ डेव्हिएशन डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. सो एक्स आय मायनस 2200 विच इज द कॅपिटल ई. एक्स आय मधनं म्हणजे कॉलम 2 मधनं जर आपण 2200 प्रत्येक व्हॅल्यूतनं मायनस केले तर आपल्याला थर्ड कॉलम मधल्या व्हॅल्यूज मिळतात. Then in fourth column we write ui is equal to di upon g. जे डेव्हिएशन आलेलं आहे त्याला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर 400 जो आहे त्याने डिवाइड केल्यानंतर आपल्याला ui च्या व्हॅल्यूज मिळतात. देन इन फिफ्थ कॉलम फ्रिक्वेन्सी वी हॅव टू राईट fi. सो देर आर नंबर ऑफ फॅमिलीज ज्या आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे डाटामध्ये ती तुम्हाला इथे लिहायची आहे. अँड इन लास्ट कॉलम वी मल्टिप्लाय fi इंटू ui. सो वी गेट
that summation of fi into ui which is equal to minus 15. आता जर तुम्ही बघितलं की स्टेप डेविएशन मेथडमध्ये आपल्याला किती कॉलम्स आहेत, 6 कॉलम्स केलेले. सो द क्लासेस ऑफ इन्व्हेस्टमेंट आर रिटन इन द फर्स्ट कॉलम. The values of xi are written in the second column. The values of di, which is equal to xi minus a, are written in the third column. The GCD of all values of di is 400. Therefore, small g is 400. The corresponding frequency are written in the fifth column. The product fi into ui for each class is written in the sixth column. So, in direct method there are only 4 columns for table. In assumed mean method there are 5 columns, and in step deviation method there are 6 columns. So we get from above equation the mean of ui is found by the following formula. Mean u, which is equal to summation of fi ui upon summation of fi, which is equal to minus 15 upon 100, which is equal to minus 0.15. Then mean x bar is equal to a plus u bar g. This is the formula for step deviation method to find the mean in step deviation method. So a is equal to 2200 plus bar u, which is equal to minus 0.15 into g, which is equal to 400, and we get the answer 2200 minus 60, which is equal to 2140. This is called a mean of investment in health insurance.